हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लावील भस्म कपाळा, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लावील भस्म कपाळा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर। मित्र, जालना शहरातील ऐतिहासिक असं जुनं हे मंदिर आहे। हे मंदिर आहे जालना शहरातील महादेवाचं मंदिर म्हणजे बाबाजीची खुटी। जालना शहरामध्ये सेंट मेरी हायस्कूल आणि त्यानंतर रिंग रोड नवीन मोंड्याकडे कन्यानगरकडे जाताना असताना वन खात्याच्या समोर असलेलं हे डाव्या बाजूचं असलेलं महादेव मंदिर आहे। मित्र, हे मंदिर अतिशय जुनं आहे, ऐतिहासिक आहे आणि साधारण 200-300 वर्षाचा इतिहास या मंदिराला आहे। नक्की त्याचा इतिहास किती वर्षाचा आहे सांगू शकत नाही, पण या मंदिराची घडण सुद्धा सांगते की हे मंदिर जुनंच आहे। असं ऐतिहासिक आणि जुनं मंदिर आज आपण इथं बघूया। मित्र, हे आहे जालना शहरातील असं जुनं ऐतिहासिक श्री महादेव मंदिर, ज्याला बाबाजीची खुटी सुद्धा असे म्हणतात। आपल्या आजच्या व्हिडिओचे हे सर्व लहान लहान प्रेक्षक आहेत। ये मेरा दोस्त है, ये मेरा दोस्त है, ये मेरा आशीर्वाद, आशीर्वाद मेरे दोस्त ते को सोड खाने होतो आज। ओम नमः शिवाय, जय शिवाय, नमस्ते श्री शिवाय, नमस्ते। थँक्यू। मित्रांनो, अतिशय जुनं असं हे बाबाजीचं खुटीचं मंदिर आहे। महादेव मंदिर, पुरातन अशी वास्तू आहे। काही इथं समाध्या सुद्धा आहेत, काही संतांच्या महंताच्या समाध्या आहेत, जुना बारव आहे। नक्कीच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन। या मंदिरावर काही लिहिलं सुद्धा दिसत आहेत। जय श्रीराम। दर्शनी भागामध्ये इथं मंदिराच्या वरती गणपती बाप्पा विराजमान आपल्याला दिसत आहे। दगडाची चौकट या मंदिराला आहे आणि अतिशय सुंदरपणे या मंदिराची ठेवण झालेली आहे। अंदाजे 200 ते 300 वर्ष जुनं असं हे मंदिर दिसत आहे।
सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिवन्दनान् मृत्यो मोक्ष्यमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिवन्दनान् मृत्यो मोक्ष्यमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिवन्दनान् मृत्यो मोक्ष्यमामृतात् मित्रांनो, या मंदिराच्या जवळच ही जी समाधी आहे आणि या समाधीच्या जवळच असा हा भुयारी मार्ग सुद्धा आहे. भुयारी मार्ग या समाधीच्या अगदी खालीच आहे. आपण इथं बघू शकता की इथं समाध्या सुद्धा आहेत. ही समाधी आहे का भुयार आहे नक्की याचा पत्ता नाही लागू शकत. का कुंड आहे जवळच पाण्याचं कुंड पण आहे. इथं छोटीशी विहीर सुद्धा आहे जेणेकरून मंदिराला महादेवाला पाणी हे काम येईल. अतिशय जुनी ठेवण इथं मंदिराची आपल्याला बघायला भेटते. त्याच्यात साप सुद्धा आहे मामा. त्याच्यात मध्ये साप माशा कासव आणि हे काय हे ते हाऊस का ते समाधी त्यांची समाधी म्हणलं नसतं का ते. मित्रांनो, ही सुद्धा एक समाधी आहे. ही एक समाधी आहे. त्यानंतर बाबा जिथं राहत होते असे त्यांचं स्थान आहे, त्यांचं घर आहे की ज्याला बाबाजीची खुटी म्हणतात. म्हणजे माहिती देऊ राहिले. मित्रांनो, हे जे बाबाचं हे स्थान होतं असं म्हणतात. महाराजाचं पुजारीचं स्थान हे राहायचं म्हणून असं म्हणतात की बाबाजीची खुटी. आणि त्या बाबाजीच्या खुटीवरूनच हे नाव प्रसिद्ध झाले, बाबाजीची खुटी महादेव. मित्रांनो, या मंदिराच्या परिसरामध्ये अजून सुद्धा दुसरे देव बघायला भेटतात. नरसिंह भगवान, गायत्री माता, गणपती बाप्पा आणि दुर्गा माता आणि महादेव असे 5 देव सुद्धा इथं बघायला भेटतात. संतोषी माता असे विविध देव इथं आहेत. आणि या मावशी महाशिवरात्रीचा प्रसाद वाटण्यासाठी इथं बसलेल्या आहेत.
मावशी असं म्हणतात की इथं जो भक्त दर्शनासाठी येतो त्या प्रत्येक माणसाला, त्या प्रत्येक भक्ताला, त्या व्यक्तीला एक एक ऊसाची कांडी ही प्रसाद म्हणून दिली जाते. जवळच आहे मुंजाचं देवस्थान. मारुती मंदिर जुनं असं देवस्थान आहे मित्रांनो. हे सर्व जालना शहरामध्ये अतिशय, जसं आपण ढवळेश्वर म्हणतो, तुळजापूरची देवी म्हणतो, जसे हे जुने देवस्थान आहे जालना शहरामध्ये, तसंच हे बाबाजीची खुटी महादेव मंदिर हे जुनं देवस्थान आहे. बजरंगबली. स्टार्ट. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती आणि हा व्हिडिओ इतरांनाही पाठवा की जेणेकरून जे शंकराचे भक्त आहेत किंवा ऐतिहासिक माहिती किंवा धर्माची आवड असलेल्या लोकांना हा व्हिडिओ नक्की बघता येईल.